संच मान्यता या पोर्टलमध्ये जाऊन आपल्या शाळेचा UDIS व पासवर्ड टाकून संच मान्यता हे पोर्टल लॉग इन केल्यानंतर आपल्या शाळेचा UDIS आणि पासवर्ड टाकायचा आहे. माझ्याकडे सेव असल्यामुळे तोच येत आहे. कॅप्चा एकदा रिसेट करा. कॅप्चा टाका. आणि लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर सन 25-26च्या संच मान्यतेसाठी 1/10/2025 रोजी कार्यरत मान्यताप्राप्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती संच मान्यता लॉग इन करून स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन फायनलाइज करणे आवश्यक असून त्यानंतर वर्किंग पोस्ट या मेनूमध्ये शालार्थ प्रणालीमध्ये कार्यरत अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी डेटा फ्लेप्स करणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विनाअनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असल्यास त्यांचा वर्किंग स्टाफ माहिती नोंद करून ती फायनलाइज करावी. ओके. प्रथमतः त्यांनी आपल्याला या ठिकाणी बेसिक इन्फॉर्मेशन या टॅबमध्ये जाऊन आपली जे शाळेची ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे ही बरोबर आहे का ती सर्वांनी चेक करायची आहे आणि बरोबर असेल तर ती फायनलाइज करायची आहे. मी फायनलाइज केल्यामुळे बेसिक इन्फॉर्मेशन ही फायनलाइज असं येत आहे. त्याच्यानंतर हा डाटा फायनलाइज केल्यानंतर वर्किंग पोस्टमध्ये जाऊन वर्किंग पोस्ट टीचिंग अँड नॉन टीचिंग याच्यामध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला डाटा या वरच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर हा जो खाली आपल्या शाळेतील शिक्षकांची जिल्हा परिषद असेल तर जिल्हा परिषद शिक्षकांची नावं शालार्थवरून घेतली जातात. या ठिकाणी नावे आलेली आहेत. एकदा नाव चेक करा. शिक्षकाचं माध्यम चेक करा. इथं मीडियम येते, सिलेक्टेड मीडियम मराठी, हे सुद्धा चेक करा आणि डाटा फायनलाइज करा. संच मान्यता आपली फायनलाइज झालेली आहे. धन्यवाद.